नमस्कार. कोजागिरी पौर्णिमा यंदा 6 ऑक्टोबर 2025 सोमवारी येत आहे. तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व सविस्तर माहिती जाणून घेऊया. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी करतात. अनेक जण या पौर्णिमेस मांडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवसाला धार्मिक, आध्यात्मिक, खगोलिकदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्याही फार महत्त्व आहे. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. या दिवशी पाळलेल्या व्रताला कोजागर व्रत असे म्हणतात. पूर्ण दिवस उपवास करून रात्री लक्ष्मी माता व ऐरावतावर बसलेल्या इंद्रदेवांची पूजा केली जाते. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ, साखर असे पदार्थ घालून नैवेद्य दाखवला जातो. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या दिवशी देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत. तसेच ते आपतेष्टांसह स्वतःही सेवन करावेत. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. विविध मंदिरांमध्ये कोजागिरी पौर्णिमा पूजा अर्चा करून साजरी केली जाते. श्री लक्ष्मी मातेची विशेष उपासना केली जाते. पौराणिक आख्यायिकेनुसार या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी माता चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी माता येऊन असे विचारते की को जागरती, म्हणजेच कोण जागत आहे. म्हणून या दिवसाला कोजागिरी असे म्हणतात. तर आणखी एका पौराणिक कथेनुसार चंद्रप्रकाशात आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय. जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल, अन्यथा नाही होणार. रात्री 12 वाजता अश्विनी अप्सरा येऊन विचारतात को जागरती, म्हणजेच कोण जागे आहे, आणि जो जागा असेल त्याला अमृतत्व त्या दुधातून मिळते. कोजागर्तीचा अपभ्रंश होऊन कोजागिरी झाले. याच दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी माता प्रकट झाली होती. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र आपल्या 16 संपूर्ण कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. अनेक ठिकाणी या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.